माझ्या आधी निघाले होते, अजून कसे काय नाही पोहोचलेत काय माहिती. ऍटलीस्ट तुझं ऍडमिशनचं काम तर झालं. वय पण प्रीतम सर, हा परीक्षा होईपर्यंत जरी कुणाला काय बी सांगू नका. हे नाही सांगणार बस. प्रीतम काय काय झालं, एवढा उशीर का लागला तुम्हाला? ऍक्च्युली काय झालं, आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ना, तिथे ट्रॅफिक होतं म्हणून लेट झाला आम्हाला. बर. पण प्रिया, तू फार कमाल प्लॅन केलास आज. म्हणजे तुझ्या प्लॅनमुळे पहिल्यांदा असं झालंय की आपण कुठेतरी बाहेर निघालो आणि दामिनी काकूने प्रॉब्लेम नाही क्रिएट केला. हा दादा इथेच भेटणार होता ना आपल्याला. हो, अजून कसं नाही. काय अरे, एवढे फुगे का घेऊन आलायस तू? आता मी पारूला भेटायला येणार म्हटल्यावर असं रिकाम्या हाताने कसं, म्हणजे काहीतरी गिफ्ट. अच्छा, ऍक्च्युली तिकडे एक लहान मुलगा फुगे विकत होता, मी म्हटलं घेऊन टाकावे. पण काय आदित्य दादा, निदान चॉकलेट्स, पेस्ट्रीज, आईस्क्रीम तरी आणायचे, हे काय फक्त फुगे घेऊन आलात? प्रिया मॅडम, मला आवडतात फुगे. उगीच त्यांना टोचून बोलू नका. हो का? आत्तापासूनच बाजू घ्यायला लागली बघा तरी. चला आपण तिकडे जाऊन फुगे असं सोडूया ना वरती, मजा येईल. चल. चला. तू अजून तुझे घाणेरडे धंदे सोडलेच नाहीयेस का? तू कोण आहेस ग? हा माझा होणारा नवरा आहे. तू याची कॉलर कशी पकडलीस? हिला बी थापा मारल्यास का तू? मोठी मोठी वचनं देऊन हिला बी ऐकायचा विचार आहे का तुझा? काय? ए ए कॉलर सोड, कॉलर सोड. तुझा माझा काय संबंध आहे? हा, आणि तुला काय करायचं? मी काय वाटेल ते करीन. तू कोणीच मला सांगणारी? अजय, ही काय बोलते? तू हिला ओळखतोस का? ए अगं, ओळखतो म्हणजे हिच्या घरच्यांनी ना मला फसवून आमचं लग्न ठरवलं होतं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं ही अशी गभाळी, गावंडळ, हे असे कपडे घालणारी आणि अशिक्षित मुलगी आहे. जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी आमचं लग्न मोडून टाकलं. खरंच. अरे, सत्य काय आहे हे मी तुला सांगते. तुला इथली ओढ जास्तच असणार आहे, पण लग्नानंतर आपल्याला दुबईला जावंच लागेल. झाली तिची चूक, ती पदरात घ्या. हे जुनी खुन्नस करतात, वेडे झाले ते लोक. तू ऐकू नको यांचं. ए बघ, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, यांनी बऱ्याच मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय. प्लीज तुम्ही याच्या नादी लागू नका. तुम्ही निघा इथून प्लीज. तुम्ही दोघं सांगताय म्हणजे त्यात सत्य नक्कीच असणार. बरं झालं तुम्ही माझा
आयुष्य वाचवलं. अगं ए मागच्या वेळी तुला सोडलं होतं पण आता तर तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो. वय चल पारू. नाही आदित्य सर, काय हे बघा, यांना जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर देवी यांना कळल्याशिवाय राहणार नाही. परत काहीतरी अनर्थ होईल, त्यापेक्षा नको, जाऊ द्या ना. अगं पारू पण याला शिक्षा मिळालीच पाहिजे यार. याला असं सोडून चालणार नाही. आदित्य सर, तुम्हाला कळत कसं नाही? इकडे समधी लोक ओळखतात तुम्हाला. आपण इकडे जर का अजून थांबलो ना तर ते पेपरवाले आले तर हे बघा, आपलं नाव येईल पेपरामध्ये. वहिनी, कुणाची वाट बघताय का? कुणाची? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं, आदित्य, प्रीतम आणि प्रियाची जर वाट बघत असाल तर बघू नका. ते तिघे ना फिरायला गेलेत. मला असं वाटतंय पारू सुद्धा त्यांच्यासोबतच आहे. नाही, मी जस्ट किचन मधून आले म्हणून मला समजलं ती घरातच नाहीये. मला असं पण वाटतंय की त्या चौघांचा काहीतरी प्लॅन आहे, जोडी जोडीने फिरायला जायचं. दामिनी, सतत बोललंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. नाही, मी सतत नव्हते बोलत, फक्त मला एवढंच सुचवायचं होतं, माझं पण या घरावर किती. दामिनी, तू तुझ्या खोलीत जाऊ शकतेस. घरावर लक्ष द्यायची काही गरज नाहीये.